याचिकेची सुनावणी। प्रकरणातील प्रमुख आरोपींचे जबाब कोर्टासमोर सादर करणार। सुनावणीकडे राज्याचं लक्ष। सतीश भोसले उर्फ खोक्याची अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव। जामीन अर्जावर आज बीड न्यायालयात होणार सुनावणी। ढाकणे कुटुंबाला मारहाण केल्याचा आरोप। प्रशांत कोरटकरच्या जामिनावरील सुनावणी पूर्ण। कोल्हापूर कोर्ट आज देणार निकाल। कोरटकरला जामीन मिळणार का याकडे लक्ष। जेजुरी देवस्थान प्रशासनाचं नितेश राणेंना पत्र। मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट देण्याची घोषणा केल्यानंतर मल्हार नाव मागे घेण्याची मागणी। डोंबिवली पूर्वेतील साई गॅलेक्सी इमारतीच्या बिल्डरवर गुन्हा दाखल। जागेचे खोटे सातबारे नकाशे तसंच शासकीय कागदपत्र बनावट असल्याचा आरोप। न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर कारवाई। पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटला महानगरपालिकेचा मोठा दणका। 274 कोटींची थकबाकी न भरल्यामुळे एरंडवणे, कोंढवा, सिंहगड इथल्या 3 इमारती केल्या सील। लातूरच्या रस्त्यावर तरुणाला 5 ते 7 गुंडांकडून बेदम मारहाण। तरुणाची प्रकृती गंभीर। न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर पोलिसांनी काढली आरोपीची धिंड। स्वारगेट अत्याचार प्रकरणी बस स्थानकातील 3 अधिकारी निलंबित। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची विधानसभेत माहिती। समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना अटकेपासून दिलासा। मुंबई सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर। पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस हायजॅक, 11 सैनिकांची हत्या तर 400हून अधिक प्रवाशांना ठेवलं ओलीस। घटनेमुळे खळबळ।